डॉक्टर होमी जहांगीर बाबा। डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई येथे एका सधन पारशी कुटुंबात झाला। इसवी सन 1945 मध्ये बाबा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचे डॉक्टर बाबा हे संचालक होते। 1948 मध्ये भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांची नेमणूक झाली। ऑगस्ट 1954 मध्ये स्वतंत्र अणुऊर्जा खात्याची स्थापना करण्यात आली। या खात्याचे सचिवपद डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांच्याकडेच होते। अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशनच्या सभेत मांडणारे डॉक्टर होमी जहांगीर बाबा हे पहिले वैज्ञानिक होते। डॉक्टर होमी बाबा यांनी अणुऊर्जा तंत्रज्ञानात रचलेल्या पायामुळे आज भारताने अनेक ठिकाणी अणुभट्ट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला। अणुऊर्जा तंत्रज्ञानातील योगदानामुळे डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांना भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम म्हणूनही ओळखले जाते। 24 जानेवारी 1966 रोजी होमी बाबा यांचे एका भयंकर विमान अपघातात दुःखद निधन झाले। भारतीय व परदेशीय विद्यापीठांच्या अनेक सन्माननीय पदव्या डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांना मिळाल्या आहेत। बाबा यांना 1942 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचे ॲडम्स पारितोषिक मिळाले। 1948 मध्ये केम्ब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीने हॉपकिन्स पारितोषिक त्यांना देऊन सन्मान करण्यात आला। 1954 साली त्यांना पद्मभूषण हा बहुमान भारत सरकारतर्फे देण्यात आला। भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासाठीही डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांना नामांकन मिळाले आहे। जानेवारी 1967 रोजी डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांच्या स्मरणार्थ तुर्भे येथील अणुसंशोधन केंद्राचे भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते भाभा अणुसंशोधन केंद्र असे नामकरण करण्यात आले। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघितली। सरळ सेवा, पोलीस भरती, अग्निवीर, MPSC, रेल्वे यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी। खालीलपैकी कोणाला भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते? पर्याय पहिला डॉक्टर होमी जहांगीर बाबा, पर्याय दुसरा डॉक्टर विक्रम साराभाई, पर्याय तिसरा डॉक्टर उडुपी रामचंद्र राव आणि पर्याय चौथा डॉक्टर APJ अब्दुल कलाम। तुमचे उत्तर कमेंट करा। योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।